पोलादपूर तालुका भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 स्पर्धेला शुभारंभ होतोय। या शुभारंभ मॅच प्रसंगी सुरुवातीची मॅच आहे श्रीराम वर्धायनी काटेतळी आणि केबीआर कुडपान या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय। फलंदाजी सलामीच्या फलंदाजीसाठी आलेले आहेत रुपेश आणि सतीश। किती ओव्हरची मॅच आहे? 3 ओव्हरची 3 षटकांचा सामना असेल याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे। बॅट्समनच्या मागे ग्राउंडची काही तिथे खड्डा असल्यामुळे तिथे क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षकाने काळजी घ्यायची आहे अशी आयोजकांकडून विनंती करण्यात आलेली आहे। दीपेश सलामीचं षटक घेऊन येत आहेत। दीपेश दोस्ती चषक 2024 आयोजक आहेत प्रॅक्टिस टीम अंबरनाथ। खूपच सुंदर असं हे मैदान फुलवण्यासाठी शाहूराजे क्रिकेट ग्राउंडचे जे सर्व मेंबर्स असतील त्यांनी खूपच चांगली मेहनत घेतलेली आपल्याला दिसून येते। कारण इथे खूपच सुंदर असं मैदान आपण इथे चारही बाजूनी बघतोय। पावसाळ्यामध्ये सुद्धा चांगलं असं स्पर्धेचे आयोजन करता येतं। नक्कीच या मैदानाचे जे मेंबर्स असतील त्या सर्वांचे सुद्धा क्रिकेट रसिकांकडून मनपूर्वक आभार। स्पर्धेतील पहिला चेंडू घेऊन दीपेश समोर असेल रुपेश। पहिला चेंडू काहीसा समजला नाहीये, जाऊन विसावतो यष्टिरक्षकाच्या हातात। पहिला चेंडू निर्धाव। खूपच सुंदर सुरुवात बोलावी लागेल दीपेश यांच्याकडून। नक्कीच सतीश काहीसा त्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहेत। देतील दुसरा चेंडू खूपच सुंदररित्या हलक्या हाताने टोललाय आणि इथे क्षेत्ररक्षकाकडून होतो चूक आणि जात आहे 4 धावा चौकार। नक्कीच इथे बघतोय क्षेत्ररक्षकाकडून अनिकेतकडून खूप मोठी चूक झाली आणि दुसऱ्या चेंडूवर लगावला गेलेला हा चौकार। दुसरा क्षेत्ररक्षक नक्कीच नाराज होतोय, गोलंदाज सुद्धा नाराज होतोय। संघाची सुरुवात होती 4 या धाव संख्येने। 2 चेंडू 4 धावा। पुढचा चेंडू काहीसा चांगला असं पुनरागमन केलेलं आपल्याला इथे दिसून येत आहे। नक्कीच मागील चेंडूवर ज्या 4 धावा मिळाल्या होत्या त्यामुळे अजूनही यष्टिरक्षकांनी की त्यांच्यावर नाराज असताना आपण बघितलं, परंतु त्याचं काहीसं पुनरागमन आपल्याला इथे दीपेश यांनी करून दिलेलं बघतोय। कारण 3 चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केलेल्या आहेत। षटकातील चौथा चेंडू असा टोलावलेला बघतोय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिथे आणि चांगला असा झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु बघूया पंचांचा काय निर्णय येतो तो। आणि इथे निर्णय येतोय 6 धावांसाठी षटकार। नक्कीच चांगलं पुनरागमन पुन्हा एकदा रुपेशनी करून दिलंय। 2 चेंडू निर्धाव केले होते, 1 चेंडू क्षेत्ररक्षकाची चूक आणि आता इथे स्वतःच्या कमाईतून मिळवलेला हा षटकार। त्यामुळे संघाची धाव संख्या होते 4 चेंडू आणि 10 धावा। खूपच सुंदर अशी फलंदाजी बघतोय आपण इथे रुपेश कडून। सुंदर असं सुरुवात करून दिली आपल्या या संघाला। नक्कीच काटेतळी संघ आता कुठेतरी पुढे जाताना दिसतोय आणि इथे पुन्हा एकदा बघतोय हवेमध्ये गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचतोय। नक्कीच इथे क्षेत्ररक्षकाकडून पुन्हा एकदा चूक आणि 1 धाव पूर्ण। दुसऱ्या धावेचा सतीचा प्रयत्न होता, परंतु इथे क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली। पहिल्या षटकामध्ये आपण 2 वेळा क्षेत्ररक्षकांकडून चूक बघतोय। या क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे मिळालेल्या 11 धावा। नक्कीच 5 चेंडू आणि 11 धावा। षटकातील शेवटचा चेंडू घेऊन दीपेश आणि इथे बघतोय फुल टॉसचा चेंडू होता, परंतु त्याचा काही साव नक्कीच पाठीमागच्या बाजूला गेलेला चेंडू अवांतर धाव इथे दर्शवताना पंच मृत्युंजय नक्कीच इथे
धाव संख्येमध्ये 1 ने वाढ होताना धाव संख्या होते ती 12. शेवटच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आले ते रुपेश. नक्कीच वाईट +1 होता आणि इथे एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 13. एक षटक धाव संख्या 13. पहिल्या षटकामध्ये आपण जर बघितलं पूर्ण तर अनिकेतकडून एक चूक झाली, तिकडून एका क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली, तिकडून झेल सुटला, अनिकेतकडून चौकार सुटला. नक्कीच त्यामुळे संघाच्या धाव संख्येमध्ये 5-6 ने वाढ झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगला असा झेल सुटल्यामुळे रुपेश अजूनही मैदानावर आहे आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 1-3-13. नक्कीच दुसरं षटक घेऊन येत आहेत ते निखिल. नक्कीच कर्णधार निखिल. बघूया आपल्या संघासाठी काय पुनरागमन करून देतात, कारण आपण पहिलाही गडी बाद झालेला आपल्याला इथे दिसून येत नाहीये. पहिला चेंडू टाकताना काहीशी अडचण निर्माण झाले होते. बघतोय इथे आपण आता स्ट्राईक एंडवर असतील ते सतीश. पहिलं षटक चांगलं खेळून काढलंय रुपेश यांनी. पहिला चेंडू काहीशी उसळी घेतली होती परंतु दिशा भरकटली आणि त्यामुळे पंच दाखवत आहेत अवांतर धाव. धाव संख्येमध्ये 1 ने वाढ. धाव संख्या झाली होती 1-4-14. पुढचा चेंडू चांगली अशी उसळी घेतली होती परंतु त्याला रोहित शर्मा पुल शॉट देऊन दाखवलाय 6 धावांसाठी षटकार. नक्कीच खूप सुंदर असं खेळी करताना बघतोय आपण इथे. पहिल्या षटकामध्ये रुपेशने खेळी केली, दुसऱ्या षटकाचा आता नेतृत्व स्वीकारतोय तो सतीश आणि पहिल्या चेंडूवर लगावलेला षटकार 6 धावांसाठी. धाव संख्येमध्ये 6 ने वाढ होताना धाव संख्या होते ती 20-20. नक्की पुढचा चेंडू ते आखो टप्प्याचा चेंडू होता. बघूया क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय का. क्षेत्ररक्षकाच्या पुढे जाऊन चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. धाव संख्येमध्ये खूपच सुंदर अशी गावगती मिळते कारण 2 सलग 2 षटकार मारले तिथे सतीशने आणि धाव संख्या झाली होती 26-26. बघावं लागेल इथे आता कोणता टप्पा ठेवतोय कारण कर्णधाराकडून चूक होणे हे माफी नसते आणि इथे बघतो नक्कीच इथे यॉर्कर लेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. तिथे काहीसा हलक्या हाताने बॅटच्या माध्यमातून मिळालेली एक धाव. धाव संख्येमध्ये 1 ने वाढ होताना धाव संख्या होती ती 27-27. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आता असतील रुपेश. खूपच सुंदर खेळी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केली होती. गोलंदाजाला कोणतेही यश मिळत नाहीये. अवघ्या 3 षटकांचा सामना असताना अजून एकही गडी बाद झालेला नाहीये आणि ते खूपच उंचरित्या टोलावलेला फटका जातोय सीमा रेषा पार. षटकार. ओम कृष्णा एव्हेन्यूला सलामी देताना हा लगावलेला षटकार. या धाव संख्येमध्ये 6 ने वाढ होताना धाव संख्या होते ती 33-33. नक्कीच खूपच सुंदर असा फटका आपण इथे बघितला. कर्णधाराच्या गोलंदाजीमध्ये इथे चूक दिसून येते. नक्कीच इथे टप्पा बरोबर पडत नाहीये. एक चेंडू यॉर्कर लेनचा टाकण्याचा प्रयत्न होता, तिथे एकच धाव मिळाली परंतु आता इथे सलग 3 नक्कीच इथे 2 षटकार सलग सतीशने ठोकल्यानंतर इथे रुपेश सुद्धा आपल्या बॅटीतून कमाल दाखवतोय. धाव संख्येला चांगली गती मिळालेली आहे. एखादा गडी बाद करावा लागेल आणि इथे काहीशी चूक होताना दिसत होती परंतु तिथे काहीसं चांगलं असं पुनरागमन केलेलं आहे. नक्कीच पुनरागमन म्हणावं लागेल कारण चेंडूचा टप्पा तर आखूड होता परंतु बॅट त्याचा काही वेध घेऊ शकली नव्हती आणि इथे पुन्हा एकदा हवेमध्ये असलेला चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. षटकार. खूपच सुंदर अशी फलंदाजी रुपेश आणि सतीच्या माध्यमातून आपण इथे बघितली. धाव संख्येमध्ये 6 ने धावगती मिळताना धाव संख्या झाली ती 39-39. खूपच सुंदर अशी फलंदाजी रुपेश आणि सतीश कडून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 39.
शेवटचं षटक घेऊन येतोय तो राजला सुद्धा काहीतरी चांगली आता कामगिरी करावी लागेल, कारण पहिल्या 2 षटकात खूप धावा खर्च झालेल्या आपण इथे बघितलंय. शेवटी रबर बॉल क्रिकेटमध्ये अनेक धावा निघताना आपण बघत असतो. आणि इथे पहिला चेंडू चांगली उसळी घेतली होती चेंडूनी, परंतु स्लो चेंडू असल्यामुळे तिचा पळटीचा आणि बॉलचा काही संपर्क झालेला नाही. नक्कीच इथे पंच दाखवतायत पायचीच्या स्वरूपात मिळालेली एक धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या होते ती 40. नक्कीच अजून शेवटचे 5 चेंडू शिल्लक, परंतु समोर कोण असेल तर रुपेश. नक्कीच रुपेश यांनी या सामन्यामध्ये चांगली अशी कामगिरी केलेली आपण इथे बघतोय. आतापर्यंत 23 धावा टोकलेल्या होत्या, ही नक्कीच त्यांची 24वी धाव. नक्कीच सिंगलच्या स्वरूपामध्ये नक्कीच 2 चेंडू सुंदररित्या टाकलेत, नक्कीच कमबॅक करून दिले आपल्या संघाला. अजून पुढचे 4 चेंडू चांगले टाकावे लागतील आणि चांगली अशी धावसंख्या उभारण्यापासून रोखावं लागेल राज यांना. बघावं लागेल इथे आता सतीश काय किमया करतात, कारण शेवटचे 4 चेंडू आपल्या संघाचं अर्धशतक लावण्यात यश प्राप्त करतात का, बघावं लागेल इथे. आणि पुढचा चेंडू सुंदररित्या टोलावलेला आहे, जातोय सीमा रेषा पार, षटकार. खूपच सुंदररित्या टोलवलेला. नक्कीच इथे उसळी घेतला होता पुन्हा एकदा रोहित शर्मा स्टाईलने दाखवलेला हा पुल शॉट नक्कीच गेलाय. 6 धावांसाठी षटकार. संघाची धावसंख्येमध्ये 6 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 47. पुन्हा एकदा पुढचा चेंडू खूप सुंदररित्या हाय आफ्टर शॉट मी टोळत होता, परंतु ग्राउंड लेवलला जाताना यश जातो क्षेत्ररक्षकाकडे. तोपर्यंत 2 धावा धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 49. नक्कीच इथे अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नक्कीच इथे संघाचा अर्धशतक धावफलकावर लागेल असं काहीच दिसतंय. आता ही शेवटचे 2 चेंडू राज यांनी सुंदर असं षटक टाकलंय. एका चेंडूवर नक्कीच षटकार जरी लागला असेल तरी खूप सुंदर षटक म्हणावं लागेल. आणि इथे आपण बघतोय ते क्षेत्ररक्षकाकडे जेपर्यंत चेंडू पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण धावसंख्येचं अर्धशतक नक्कीच धावफलकावर लागलेले. धावसंख्या झाली ती 51. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक लागल्यानंतर इथे पुढील अजून जे संघ बाकी आहेत त्यांनी नक्कीच काहीशी जजमेंट केला असेल या मैदानाचा. आणि इथे बघतोय शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार. खूपच सुंदर फलंदाजी इथे रुपेश आणि सतीशच्या माध्यमातून आपण इथे बघितली. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ होताना धावसंख्या झाली 57. जिंकण्यासाठी 58 धावांचं लक्ष्य असेल ते काटेपै या संघाकडे. बघावं लागेल त्यांच्याकडून कोण फलंदाज येतील. हे 57 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी नक्कीच या दोन्ही फलंदाजांचं करावं तेवढं कौतुक कमी, कारण सलामीचे फलंदाज नक्कीच शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून पुन्हा एकदा पहिलीकडे परतताना श्री गणेश क्रीडा मंडळ कुडपण आणि अनिकेत भाऊ 11 कुंभरकोण पार्टीकोण या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी मंचावर यायचंय. नागेशजी भोसले यांना विनंती असेल का श्री गणेश क्रीडा मंडळ कुडपण आणि अनिकेत भाऊ 11 उंबरकोण पार्टेकोण या दोन्ही संघांची नाणेफेक करून घ्यायची आहे.
सिंह आपल्या आजच्या या सामन्यात स्कोरिंग करत होते, त्यांनी आमच्यापर्यंत जो अहवाल पोहोचवलाय तो पण रुपेश यांनी नक्कीच सलामीचे जे फलंदाज होते रुपेश यांनी 10 चेंडूंमध्ये 24 धावा केलेल्या बघतोय आपण, ज्यांनी 3 षटकार ठोकले. तसेच सतीश यांनी 8 चेंडूंमध्ये 29 धावा आपल्या संघासाठी कमावून नक्कीच 4 षटकार ठोकले होते दोन्ही संघांचे. नक्कीच आता बघावं लागेल इथे आता कोण फलंदाज उतरतायत, ते काय किमया करतात, कारण खूपच मोठं लक्ष असेल या सामन्यामध्ये. झाला टॉस त्यांचा, टॉस झाला. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका दोस्ती चषक 2024 हे सामने. हॅलो 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 मित्रा माईक बंद झाला बघ ना, मित्रा माईक बंद झाला. तो आवाज इथं नाही येत, स्पीकरला आवाज नाही. मशीन चालू आहे, आवाज बाहेर येत नाही. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका आयोजित दोस्ती चषक 2024 नक्कीच या सामन्यांचा आपण थेट प्रक्षेपण YouTube लाईव्ह वर बघू शकता. 10 क्रिक कुणालजी म्हात्रे यांचं हे चॅनल नक्कीच खूपच सुंदर असं थेट प्रक्षेपण नक्कीच आपण या टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेट नक्कीच ते खूपच सुंदर असं प्रक्षेपण करत असतात. या चॅनलवर आपण नक्कीच बघू शकता. चला तर पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. सामन्यामध्ये आता 58 धावांचं आव्हान स्वीकारून सलामीला फलंदाज आले ते निखिल आणि शुभम. नक्कीच त्यांच्यासाठी गोलंदाजी मार्कवर असेल 77 जर्सी नंबर वैभव. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर खूपच मोठी चूक होते वैभवकडून. बघावं लागेल इथे काय येते पंचांचा निर्णय. 2 धावा पूर्ण केल्या धावून. दरम्यानच्या काळात पंच इशारा करतायत अवांतर धाव अवांतर आणि +2 नक्कीच 0 चेंडू आणि 3 धावा. खूपच सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल काटेतई या संघासाठी, कारण कुडपण या संघाने चांगला असं धावांचं आव्हान इथे उभारलेलं आहे. आता गोलंदाज कुडपण संघाचे काय करतात इथे बघावं लागेल. वेग तर चांगला होता परंतु दिशा भरकटली होती. दिशा भरकटल्यामुळे यष्टी रक्षकाला सुद्धा तो चेंडू पकडता आला नव्हता. दरम्यान पुढचा चेंडू चांगला असा टप्पा होता आणि जातोय सीमा रेषा पार. षटकार खूपच सुंदर, नक्कीच ताकदीचा शॉट इथे दिसून आला होता. नक्कीच फ्लॅटेड षटकार इथे आपण बघितला. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ होताना 1 चेंडू 9 धावा. षटकातील दुसरा चेंडू घेऊन वैभव समोर असेल. निखिल आणि निखिल समोर टाकलेला हा पुन्हा एकदा चेंडू जातोय. दिशा भरकटते. इथे दबाव येतोय वैभववर. नक्कीच एका चेंडू मध्ये 10 धावा खर्च केल्यात वैभवने. इथे काहीच चांगलं असं पुनरागमन म्हणावं लागेल गोलंदाजाच्या चुकीमुळे काटेतळी या संघाचं, कारण एका चेंडू मध्ये 10 धावा. नक्कीच 58 धावाचं लक्ष जरी ठेवलं असेल तर तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल.
आणि चांगल्या गोलंदाजीसाठी चांगला टप्पा ठेवावा लागेल इथे. नक्कीच इथे खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण सतीश कडून होत आहे. धावगी एक धाव खर्च केलेली इथे. नक्कीच खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षण असं केलं तर नक्कीच संघाच्या धावा वाचतात. आणि क्षेत्ररक्षण चुकीचं झालं का मागच्या इनिंग मध्ये आपण बघितलं होतं तिथे एक चूक नक्की 4 धावांसाठी आणि तिथे रुपेश सारखा गडे बाद होता वाचला होता आणि त्यामुळे धावसंख्येमध्ये वाढ झाली होती. नक्कीच पुढचा चेंडू घेऊन येईल वैभव. धावसंख्या झाली 2 चेंडू 11 धावा. पुढचा चेंडू खूपच सुंदर पुनरागमन इथे वैभवचं म्हणावं लागेल. काहीस रोखून ठेवलं इथं. इथं फलंदाजाला वेगवान गोलंदाज नक्कीच आहे वैभव. आपण इथे बघतोय वेगाने टाकलेला चेंडू इथे काहीसा समजला नव्हता शुभमला. चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू राहतोय निर्धाव. 3 चेंडू 11 धावा. इथे काहीसा वेगेमध्ये बदल होताना बघितलाय आणि तो चेंडू पुन्हा एकदा जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे शुभमला थांबवून ठेवलंय. नक्कीच इथे पहिल्या चेंडूवर निखिलने चांगला असा षटकार ठोकला होता परंतु शुभमला वैभवचा चेंडू काहीसा समजत नाहीये आणि इथे वैभवचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिशा भरकटले. पंचांचा निर्णय येतोय अवांतर धाव. धाव संख्येमध्ये 1 ने वाढ. धाव संख्या होते ती 12. नक्कीच पहिल्या चेंडूवर 10 धावा खर्च केल्यानंतर पुढच्या नक्कीच पुढच्या 3 चेंडूंमध्ये चांगला असं पुनरागमन केलेलं आपण इथं बघतोय. दरम्यान इथे बॅटची कडा जाऊन जातोय. चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. शुभमला पहिल्या चेंडू पासून फॉर्म कुठेतरी हरवल्यासारखा वाटत होता आणि त्याचा पुरेपूर फायदा वैभवने इथे घेतलाय आणि पहिला गडी होतोय बाद. खूपच सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल वैभवची कारण पहिल्या चेंडूवर 10 धावा खर्च झाल्या होत्या कारण वाईटच्या स्वरूपात मिळालेल्या 3 धावानंतर लगावलेला चांगला असा षटकार होता परंतु इथे शुभमला थांबवून ठेवलं होतं भरपूर वेळ. नक्कीच आता फलंदाजी मार्कवर येईल तो राज. एक चांगला असा खेळाडू ज्याच्या नावाने क्रिकेटमध्ये त्याला एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला जातो. चांगला असा फलंदाज बघावा लागेल. नक्कीच तो सलामीचा फलंदाज म्हणून ओळखला जातो. तो वन डाऊनला आलेला आहे. बघावा लागेल इथे वन डाऊनला आल्यानंतर काय करतो आपल्या संघासाठी. षटकामध्ये अवघ्या 12 धावा खर्च करताना खूपच सुंदर असं षटक वैभवचं. 12 चेंडू आणि 46 धावांची गरज. नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील राज आणि निखिल याला तरच आपण या सामन्यांमध्ये थांबाल नाही तर तुम्हाला इथे टाटा करावा लागेल इथली प्रेक्षकांना. नक्कीच बघायला 12 चेंडू 46 धावा. सामना चालू आहे तो श्रीराम वर्धायनी काटेतळी आणि केबीआर कुडपण या संघाने फलंदाजी करताना नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना 57 धावा करून 58 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. नक्कीच पहिलं षटक वैभवने सुद्धा सुंदर टाकलेलं आपण इथे बघतोय. दुसरं षटक घेऊन येत आहेत ते अरुण. दुसरं षटक घेऊन अरुण यांचा पहिला चेंडू समोर असेल तो निखिल आणि पहिला चेंडू खूपच स्लोवर वनचा चेंडू इथे फंबल होतो क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सतीशने. नक्कीच इथे निखिलने आपली विकेट सॅक्रिफाईस करायला लावले राजाला. नक्कीच आता निखिलने आपल्या हातात हा सामना घेण्याचा प्रयत्न केलाय. बघावं लागेल आता ह्या विकेट सॅक्रिफाईसचा काहीसा फायदा करून देतोय का आपल्या संघाला.
नक्कीच पुढचे फलंदाज आले ते दीपेश. काहीशी घाई केली का राज यांना विकेट सॅक्रिफाईस करायला लावायला, असा काहीच प्रेक्षकांमधून आवाज येतोय. नक्कीच राज हा एक उत्तम खेळाडू आणि चांगला असा खेळाडू, नक्कीच तो चौकार षटकार मारू शकतो. अशा खेळाडूला विकेट सॅक्रिफाईस करायला लावून काहीशी चूक केली का निखिलने, याचा प्रत्यय आपल्याला पुढील काही चेंडूंमध्ये दिसूनच येईल. अरुण यांचा पुढचा चेंडू आणि इथे नक्कीच इथे पंचांचा नो बॉलचा इशारा आणि त्याचसोबत लगावलेला षटकार. अरुण यांच्याकडून खूपच मोठी चूक झाली, बघावं लागेल इथे फ्री हिट असेल. पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल. अरुण यांच्याकडून काहीशी इथे चूक होते, कारण काहीसा संघ मागे पडला होता काटेतळी, त्या संघाला फ्री हिटचा चेंडू देऊन आता काहीसा खुल्याने बॅटिंग करता येईल ती निखिल याला. बघावं लागेल काय करतोय निखिल फ्री हिटच्या चेंडूवर. आणि इथे खूपच सुंदर लो फुलटॉसचा चेंडू बघितला आपण. तिथे निखिल कडून काहीशी चूक होत होती, पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस करायला होतो का असं काहीसं चित्र निर्माण झालं होतं, परंतु नाही, काहीसं थांबवलं इथे दीपेश यांनी. नक्कीच इथे 1ने धावसंख्या वाढताना धावसंख्या झाली ती 21. अजूनही जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 37 धावांची गरज आपण इथे बघतोय. दहा चेंडू 37 धावा, गोलंदाजी मार्कवर अरुण. आणि आपला पहिला चेंडू खेळताना लो फुल टॉसच्या चेंडू मधून खूपच सुंदर अशी गोलंदाजी आपण इथे बघतोय अरुण यांच्याकडून. आणि इथे धावचित होताना दीपेश. नक्कीच इथे खूपच सुंदर अशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण सुद्धा खूपच सुंदर म्हणावं लागेल आपल्याला. खूपच सुंदर असं यष्टीरक्षण सुद्धा इथे यष्टीरक्षकाकडून झालं आणि इथे फलंदाज होतोय दीपेश बाद 0 धावांवर. नक्कीच इथे काटेतळी या संघ कुठेतरी मागे पडलाय आणि कुडपण या संघाने आपलं वर्चस्व या सामन्यावर निर्माण केलेलं आपल्याला इथे दिसून येते. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू बघतोय आपण इथे खूपच सुंदररित्या. आणि इथे वैभव कडून प्रयत्न होता, परंतु प्रयत्न पलीकडे जाऊन पडतोय चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेषा पर. षटकार. धावसंख्येमध्ये 6ने वाढ होताना धावसंख्या झाली होती 27. अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 31 धावांची गरज. समीकरण काहीच अवघड आहे, परंतु नक्कीच अशक्य नसणार आहे. क्रिकेटचा सामने म्हटल्यावर नक्कीच तिथे अशक्य असं काही नसतं आणि कधी सामना कोणत्याही बाजूला झुकू शकतो. नक्कीच 3 षटकार लागले तर सामना इथे काटेतळी संघाकडे सुद्धा झुकू शकतो. अरुण यांच्याकडून एक चूक झाली आणि टप्प्याचा चेंडू नक्कीच त्यांना काहीसा माग पडला होता आणि इथे काय स्विंग म्हणावा लागेल. नक्कीच खूपच सुंदर असा स्विंग इथे झालेला चेंडू आणि चेंडू जात बाहेरच्या दिशेने यष्टीरक्षकाकडे. पंचांचा निर्धाव चेंडूचा इशारा. धावसंख्या स्थिरावली आहे ती 27. या धावसंख्येवर आता 7 चेंडू आणि 31 धावा. आता शेवटच्या चेंडूवर निखिल बघावं लागेल सिंगल धावतोय की मोठा फटका खेळून पुढच्या षटकातील समीकरण सोपं करतोय. नक्कीच इथे 1 धावेचा प्रयत्न. नक्कीच इथे एकच धाव, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न करत नाहीये. नक्कीच धावसंख्या स्थिरावली आहे ती 28. या धावसंख्येवर 2 षटकांच्या समाप्तीनंतर नक्कीच इथे बॉल काहीसा थोडा वेळ हरवला होता. नक्कीच धावून सुद्धा तुमच्या 3 धावा झाल्या असता अशी प्रेक्षकांमधून चर्चा होते. नक्कीच इथे निखिलने शेवटच्या षटकातील वर्चस्व आपण स्वतःकडे ठेवायचे. नक्कीच शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 5 षटकार लगावून सामना आपल्या बाजूला वळवायचा आहे, असंच काहीच चित्र या मैदानावर निखिल कडून आपल्याला दिसतंय. कारण त्यांनी राज यासारख्या मुख्य खेळाडूची विकेट सॅक्रिफाईस करायला लावली होती. आता 6 चेंडू आणि 30 धावा. बघावं लागेल हे आव्हान पेलण्यासाठी कोणता गोलंदाजी मार्कवर येतोय. नक्कीच प्रदीप या गोलंदाजांनी आव्हान स्वीकारलंय. नक्कीच त्यांच्या समोर असतील ते निखिल. 6 चेंडू आणि अवघे 2 चेंडू डॉट टाकायचे आणि 6 चेंडू टाकले तर नक्कीच ते सामना विजयी होऊ शकतात. बघावं लागेल इथे काय करतायत ते प्रदीप.
हॅलो हॅलो चेक. हॅलो. नक्कीच पहिल्या चेंडूवर 2 धावा. आता काहीच समीकरण अवघड होतंय ते काटेतळी या संघासाठी. नक्कीच पुढचा चेंडू इथे समोरच्या दिशेला भिरकावला आणि इथे खूप सुंदर असा झेल पकडला जातो रुपेश यांच्याकडून आणि इथे काहीच समीकरण संपताना दिसतंय काटेतळी या संघाचं. कारण इथे आता 4 चेंडू आणि 28 धावा आपण इथे बघतोय अजूनही जिंकण्यासाठी. 2 मिनिटं निर्णय कळवतायत पंच. आणि 6 धावांसाठी षटकार असा निर्णय कमिटीकडून कळवला जातोय. दोनच मिनिटं कमिटी निर्णय कळवेल लवकरच. षटकार आहे की बाद आहे कोणी पंचांशी आणि कमिटीशी वाद घालायचा नाहीये. नक्कीच इथे खेळाडू वृत्ती दाखवली आहे सतीश यांनी आणि आपल्या सगळ्या खेळाडूंना नक्कीच त्यांनी मैदानामध्ये पुन्हा एकदा परतण्यास सांगितलंय. नक्कीच सतीशचं सुद्धा इथे कौतुक असेल. सुंदर असा फलंदाजी दाखवल्यानंतर चांगली अशी खेळाडू वृत्ती सुद्धा इथे दाखवली आहे. कारण कमिटीकडून काही इथे निर्णय इथे संघाला सांगितला गेला नव्हता. नक्कीच तो संघ इथे आता 6 धावांसाठी षटकार असेल. यापुढे नक्कीच सर्व संघांसाठी हा नियम असेल का मंचाच्या समोरच जी कठडा आहे त्या कठड्यानंतर षटकारासाठी असेल. या सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. नक्कीच इथे षटकार दिला गेलेला आहे. आता संघामध्ये नक्कीच रोमांच उभा राहिलाय. आता 4 चेंडू आणि 22 धावा. नक्कीच आता इथे दडपण येईल ते प्रदीप यांच्यावर. गोलंदाज प्रदीप बघावं लागेल. पुढचा चेंडू आणि इथे प्रदीप यांनी चांगलंच पुनरागमन करून दिलंय. नक्कीच इथे खूपच सुंदर अशी गोलंदाजी करताना प्रदीप यांचं करावं तेवढं कौतुक कमी. नक्कीच मागच्या चेंडूवर सुद्धा सुंदर असा चेंडू टाकला होता. सुंदर असा झेल सुद्धा घेतला होता. परंतु ग्राउंडच्या काहीशा कमतरतेमुळे इथे नक्कीच तो षटकार गेला होता. आणि ते पुन्हा एकदा हवेमध्ये गेलेला हा चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. दोन चेंडू आणि 16 धावांची गरज. इथे जर गोलंदाजाकडून आता कोणती चूक झाली नाही तर नक्कीच कुडपण हा संघ विजयी होऊ शकतो. बघावं लागेल इथे गोलंदाज 2 चेंडू टाकून खेळ संपवतो की दडपण घेऊन. कोणते अवांतर नाही. नक्कीच खूपच सुंदर असा खेळ इथे प्रदीप कडून आपण बघितला. प्रदीपने नक्कीच एक चौकारासाठी दिलेला चेंडू. आता 1 चेंडू आणि 12 धावा. निखिलचं सुद्धा चांगला असं कौतुक करावं लागेल. खूपच सुंदर अशी खेळी केली परंतु खेळीला विजयापर्यंत पोहोचवू शकलेलं नाहीये निखिल. नक्कीच पुढच्या 2 संघांना विनंती असेल श्री गणेश क्रीडा मंडळ कुडपण आणि अनिकेत भाऊ 11 उंबरकोड पार्टेकोड या दोन्ही संघांना विनंती असेल का आपण मंचाशी संपर्क साधावा. आणि इथे खूप सुंदर गोलंदाजी प्रदीप यांचं सुद्धा सुंदर असं कौतुक. नक्कीच रुपेश आणि सतीश यांचं सुद्धा कौतुक. सतीशचं विशेष कौतुक. नक्कीच इथे जेव्हा थोडीशी सामन्यांमध्ये थोडासा काहीच व्यत्यय आला होता तेव्हा त्यांनी खेळाडू धावा काढल्या होत्या. त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. कुडपण संघ.